लबुबू डॉल. तुम्ही हे नाव बरंच ऐकलं असेल. हालीमध्ये चर्चेमध्ये राहिलेला विषय हा. ज्या ऑडियन्सला लबुबू डॉल बद्दल माहिती नसेल तर त्यांना एक सांगतो, हा एक भन्नाट प्रकार आहे. भावली आहे जी सध्या सर्वात जास्त ट्रेंडिंग आहे. इंडियामध्ये नव्हेच तर US मध्ये आणि जगभरामध्ये बरेचसे सेलिब्रिटीजचे तुम्ही व्हिडिओ बघू शकता जिथे लबुबू डॉल आपल्या पर्सवर, आपल्या पॅन्ट्स वरती वगैरे टांगून फिरत असतात आणि सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आलाय. एवढं नाही एवढं तर त्याची किंमत हजारो डॉलर्स मध्ये पर्यंत लोकांनी दिलेली पण आहे. तर आज या लबुबू डॉल या विषयावर आम्ही थोडी चर्चा करणार आहे. तो माझ्या बरोबर आहे निलेश. सुरू करूया आजचा व्हिडिओ लबुबू डॉल बद्दल. तर निलेश, पहिले तर मला हे गोष्ट सांगा की एक्झॅक्टली हे लबुबू डॉल हे प्रकार काय आहे आणि हे एवढं कसं काय अचानकच ट्रेंडिंग मध्ये आलेलं आहे. कसं आहे, लबुबू म्हणजे काय स्पेशल अशी काही डॉल नाही, एक नॉर्मल डॉल आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे हाँगकाँगचा एक डिझायनर आहे, त्याने एक डिझाईन ड्रॉ केलं तर डॉलचं, आणि त्याच्या डोक्यात होतं की हे कॅरेक्टर लोकांपर्यंत पोहोचवायचं. म्हणून त्याने काही कंपन्यांशी कॉन्टॅक्ट केला की याचं प्रोडक्शन तुम्ही कराल का असं. त्याच्यामधले ती जी एक कंपनी आहे त्या कंपनीने ॲक्सेप्ट केलं. आय गेस पॉप मार्ट असं नाव आहे तिचं. त्यांनी ते प्रोडक्शन चालू केलं. त्यांनी ॲक्सेप्ट केल्यानंतर प्रोडक्शन झाल्यानंतर मग जेव्हा ते मार्केटमध्ये प्रोडक्ट पोहोचवलं गेलं तर चायनामध्येच त्यांनी सुरुवात काय केली, त्यांचे जे इन्फ्लुएन्सर आहेत किंवा स्टार्स आहेत त्यांच्यासोबत ते प्रॉडक्ट लोकांना टेलिव्हिजनवर दिसेल अशी स्ट्रॅटेजी वापरली. याच्यामुळे काय होतं की यांचे जे फॉलोअर्स होते ते इम्प्रेस झाले आणि ते घ्यायला सुरुवात केली. जसं जसं याची मागणी वाढायला लागली त्यावेळेस ह्या लोकांना लक्षात आलं की आपलं प्रोडक्ट विकलं जाईल. हळूहळू यांनी हीच ट्रेंड बाहेर कंट्रीमध्ये स्प्रेड करायला सुरुवात केली. ते जस्ट ना नॉर्मल थिंकिंग एक प्रोडक्ट लॉन्च केलं आणि ते विकायला सुरुवात केलं. पण आता तुम्ही जर म्हणाल की हे एक्स्ट्रीम लेवलपर्यंत कसं पोहोचलं, त्याला म्हणू शकता की हा त्यांचा स्ट्रॅटेजिकल प्लॅन होता. अच्छा. सेकंड लेवलला त्यांनी काय केलं, ही स्ट्रॅटेजी दुसऱ्या कंट्रीजमध्ये अप्लाय केली. जसं US मध्ये तुम्ही बघितलं असेल, तिथले पॉप स्टार्स, इन्फ्लुएन्सर स्टार्स त्यांनी हे प्रॉडक्ट घेऊन फिरायला सुरुवात केली. आणि तिथल्या लोकांना पण जेव्हा दिसलं की अरे हे काहीतरी वेगळी डॉल आहे, त्यांनी पण घ्यायला सुरुवात केली. पण कम्पेअर टू मागणी याचा प्रोडक्शनचा पुरवठा लिमिटेड होता. आपलं सप्लाय अँड डिमांडचा रेशो त्यांनी हलवला. एक्झॅक्टली. सप्लाय कमी केला आणि डिमांड वाढवलं. एक्झॅक्टली. तो सप्लाय कंट्रोल मध्येच होता, डिमांड वाढत गेली. त्याच्यामुळे काय आलं, प्राइस वाढत गेले एकदम. लोकांना कसं आहे, ज्यावेळेस पाहिजेचे प्रोडक्ट त्यावेळेस ते प्राइसवर फोकस नाही करत. आणि सप्लाय शॉर्टेज असल्यामुळे लोकांच्या मनात अशी भीती होती की मला हे भेटेल का नाही. त्याच्यामुळे त्यांनी पहिलेच घ्यायला सुरुवात केली किंवा जास्त प्रमाणात घ्यायला सुरुवात केली, हाय प्राइस मध्ये घ्यायला सुरुवात केली. याच्यामुळे काय आलं, यांची स्ट्रॅटेजी सक्सेसफुल ठरत होती. यांचा नेक्स्ट लेवल प्लॅन होता की विकताना त्यांनी काय केलं, त्यांनी एक लकी बॉक्स म्हणून एका बॉक्समध्ये 6 टाइप्स ऑफ डॉल्स, सेम थोडाफार फरक असेल कलर्स वगैरे असं काहीतरी नॉर्मल, पण 6 पीसचा सेट असं लकी बॉक्स म्हणून सेल आउट करायला सुरुवात केली. त्यांनी कस्टमरला सांगितलं की तुम्हाला फक्त डॉल बुक करायची, तो तुमच्या डोक्यात जे तुमची इमॅजिनेशन आहे किंवा तुमचं लकीएस्ट डॉल एक्सपेक्टेशन आहे ते मीट होतं का ते बघायचंय, ज्या कलरची डॉल तुम्हाला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि याच्याने काय आलं, लोकांनी जेव्हा बुक केले ना तर चायनामध्ये सुरुवातीला ते ओपन करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, मग तो स्टेटसवर ठेवला, अनबॉक्सिंग व्हिडिओ, मग इंस्टाग्रामवर शेअर केला, त्यांच्या त्या टिकटॉकवर केला. याच्याने काय आलं, ती ट्रेंड तयार झाली. मग एकाने घेतलं, त्याने ओपन केली, सेम त्याचे फ्रेंड्स, त्याचे जे पण चॅनल मधले कनेक्टेड लोक आहेत सगळ्यांनी फॉलो करायला सुरुवात केली. हा त्यांचा स्ट्रॅटेजिक प्लॅन होता. सेम जेव्हा दुसऱ्या कंट्रीतल्या US किंवा अदर कंट्रीतल्या कुठल्याही लोकांनी जेव्हा चालू केलं, याच्यामध्ये नंबर ऑफ आयटम्स इझिली सेल आउट झाले. हा त्यांच्या मार्केटिंगचा प्लॅन होता. एक जिनियस मार्केटिंग स्ट्रॅटेजी ज्याच्यामध्ये इन्फ्लुएन्सर्स स्टार्सला यूज केलं आणि एक सिक्रेटिव्ह ठेवलं की बॉक्स मध्ये तुम्हाला दिसणार नाही कुठली डॉल आहे आणि तुम्ही फक्त आपलं इमॅजिनेशन करून तो बॉक्स उघडायचा आणि जर तुम्ही लकी असेल तर तुम्हाला त्या रंगाची डॉल भेटेल. एक्झॅक्टली. आणि त्यातही अजून एक ट्विस्ट होता. त्यांनी असं सांगितलं
की आफ्टर बाईंग सर्टन पीस ऑफ डॉल्स, हम्म. ते जर तुमचे सगळे कलेक्ट झाले, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला आमच्या साईडने एक लकीएस्ट डॉल शेअर करणार, आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार. ती मिळवण्यासाठी लोक लिटरली सगळा स्टॉक गोळा करायला लागले. मॉल्समध्ये जिथे जिथे डॉल्स विकायला होते, लिटरली तिथं अवेलेबिलिटी संपत चालली होती. लोक लगेच जी भेटल ते घेऊन टाकत होते. याच्यामध्ये काय झालं, ते फक्त एक ट्रेंड तयार झालं की अरे ही डॉल पाहिजे आणि घ्यायची बस. आणि हे सगळं त्यांचा स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंगचा पार्ट होता. एक साधारणपणे समजा त्याची किंमत काढायला गेला तर मी त्याच्यामध्ये तर बऱ्याचशा म्हणजे कमी किमतीपासून ते जास्ती किमतीपर्यंत, पण साधारणपणे काय किंमत होती या डॉल्सची? आता बघायला गेलं तर त्याची नॉर्मल डॉलर्स पासून चालू झालेली होती. पण एक जस्ट हायलाइटेड पॉइंट सांगतो तुम्हाला, रिसेंटली तुम्ही जर चेक केलं नेटवर, तर काहीतरी $1,000,000 पर्यंत ती ऑप्शन मध्ये विकली गेली. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, कारण ज्या प्राइस मध्ये ती पहिले लोकांनी घेतली, पण जेव्हा तुटवडा भासायला लागला आणि बाकी कस्टमर्सला घ्यायचा होता, लिटरली पहिले ज्यांनी कमी पैशात घेतलेली होती ना, ते जास्त प्राइस मध्ये तेच डॉल विकायला लागून गेले ते ऑप्शन मध्ये, किंवा म्हणजे चॅनल्स क्रिएट झाले ते फेसबुक वगैरे, तिथं ते विकायला लागले. म्हणजे काय झालं की तो डॉल हा एक जस्ट सब्जेक्ट आहे, पण तो चांगला प्लॅनिंगने विकला गेला, हा मेन विषय चायनाचा इथे. आता इथं माझा एक प्रश्न आहे की म्हणजे रिसेंट मध्ये बघितलं डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर चायना आणि युएस मध्ये एवढं सगळं वाद असताना पण हे युएस मध्ये पण एवढं ट्रेंडिंग झालं, आणि मग युएसनी पण काही पावलं उचलले ज्याच्यामुळे ते युएस मध्ये मग परत तो ट्रेंड काहीतरी, मला त्याच्याबद्दल जरा सांगतात. आता कसं आहे माहिती का, की चायनाने डॉलचा हा जसा प्लॅन सक्सेसफुल केला, तो ऑब्व्हियसली युएसला खटकला असेल. कारण युएसचं डॉल पॅटर्न जर आपण पहिले त्यांच्याकडच्या बघितल्या तर ती बार्बी डॉल वगैरे एकदम अशा छान क्यूट डॉल होत्या. हे काहीतरी वेगळंच यांनी डिझाईन केलं आणि एवढं सक्सेसफुल होतंय. मग युएस मध्ये काहीतरी आफ्टर सम रिसर्च कुठला तरी कॅरेक्टरशी यांनी ते मॅच होतंय असं करून याला बॅड लकची डॉल म्हणून यांनी घोषित केलं. निगेटिव्ह एनर्जी स्पेअर होते, किंवा मग घरात काहीतरी म्हणजे तुम्हाला ते फील होईल की बिकॉज ऑफ दिस डॉल असं घडलंय बा. मग हे जसं युएस मध्ये बाहेर आलं, लोकांनी लिटरली त्या डॉल जाळायला पण चालू केला ज्यांनी घेतलेल्या होत्या पहिले. अच्छा. कारण कळून गेलं, मग ते आणि हा सगळा इमोशनचा भाग आहे. डोक्यात गेलं की नाही ही निगेटिव्ह पॉइंट रिलेटेड आहे, मग लोकांनी तिला जाळायला सुरुवात केलं. म्हणजे काय, चायनाने विकायला सुरुवात केली आणि यांनी जाळायला सुरुवात केली. ऑब्व्हियसली चायनाला ते सपोर्ट कसे करतील, आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी ज्या पद्धतीने झाले युएसला ऑब्व्हियसली ते खटकलं असेल. आणि हे मी बघितलं एवढं, म्हणजे इंडियामध्ये भले फेसबुक इंस्टाग्राम वरती रील्स वगैरे भरपूर येतात त्याचे, पण एवढं लोकांनी त्याच्या मागे अशी येडे नाही झाले की बाबा मला ही डॉल हवीच आहे. तर इंडिया कॅन वी से इज अ काइंड ऑफ अ स्मार्ट कंझ्युमर? ऑब्व्हियसली वी कॅन. आता इंडियाचं कसं आहे की पहिली गोष्ट, ते खूप प्राइस देऊन चायनीज प्रोडक्ट घ्यायचं, तर ऑब्व्हियसली तिथे इंडियन लोक लावणार. चायना म्हणजे स्वस्तातला माल. चायना म्हणजे, कारण आपल्याला माहिती आहे पहिली गोष्ट, चायना म्हणजे काहीतरी स्वस्तातली वस्तू देते आणि ती उपयोगात पडत होती. ही खरंच उपयोगाची गोष्ट आहे का? पहिली गोष्ट नाही. आणि तिच्यावर जास्त पैसे लावायचे, याच्यावरच इंडियावाले पहिले डोकं लावायला सुरुवात करून देते. आणि काय झालं याला कारण काय आलं, इंडियामध्ये का स्प्रेड नाही झालं, कारण चायना आणि युएस यांच्यामध्ये जे टायमिंग झालं ना, म्हणजे यांनी सांगितलं एकदम भारी डॉल आहे आणि यांनी सांगितलं की अनलकी डॉल आहे, निगेटिव्ह एनर्जी वाली डॉल आहे. याच्यामधलं जर पिरियड बघितला ना, व्हेरी शॉर्ट आहे, खूपच म्हणजे कमी. कारण का, कारण त्यांना त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी पटली नसेल, किंवा एवढं युएस अगेन्स्ट जाणार हे तर कोणाला क्लिअर होतं. आणि इंडियापर्यंत पोहोचेपर्यंत की चायनात अशी काहीतरी डॉल तयार झालेली, इंडियामध्ये ते स्प्रेड होण्यापर्यंत युएसचं पण ते पण स्प्रेड होऊन गेलं की निगेटिव्ह डॉल आहे आणि लोक जाळून टाकतात ते. मग त्याच्यामुळे काय आलं, लोकांचं तिथंच झालं की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पेक्षा इग्नोरच करा मग. आणि त्यातल्या त्यात अजून सरप्राईज म्हणजे त्यांनी मोठ्या प्राइस मध्ये डॉल घेतला. इंडियामध्ये ट्रू कॉपी किंवा डुप्लिकेट कॉपी लगेच अवेलेबल झाल्या, 300-350 रुपये, 1000 रुपयापासून पण चालू झाल्यात. आणि दुसरी गोष्ट, इंडियन असं फालतूच्या गोष्टीवर एवढा पैसा कधीच इझिली लावणार. त्यांनी एक्सक्लुझिव्हिटी जी होती ती संपली, कारण का डुप्लिकेट अवेलेबल झाल्यामुळे ते एक्सक्लुझिव्ह नाही राहिलं. आणि दुसरी गोष्ट, इंडियामध्ये जसं पण मला तर मी आता रिसेंट मध्ये बघितलं 50-60 हजाराचे ते डॉल्स आहेत जे ओरिजिनल वाले, आणि डुप्लिकेट वाले डायरेक्ट 300-350 पासून आहे. तर इंडिया, आय एम शुअर इंडियामध्ये तर
मला 100% खात्री आहे की लोक याला बळी नसतील पडले, आणि चांगली गोष्ट आहे. म्हणजे काही कामाची तशी काही गोष्ट आहे नाही. त्या नुसतं ट्रेंडच्या मागे पळणं म्हणजे ते भेडचाल टाईप मध्ये झालं की बाबा 100 लोक करतात म्हणून मला पण पाहिजे. पण आपल्याला एक गोष्ट फोकस केली पाहिजे. चायनाने आज पहिल्यांदा असं काहीतरी वेगळं एक्झाम्पल सेट केलंय की इतके दिवस ते टेक्नॉलॉजिकल किंवा युजफुल स्वस्तातली वस्तू शेअर करत होते. बरोबर. आज त्यांनी अनयुजफुल एक गोष्ट, जिला काही अर्थ नाहीये, ती जास्त पैशात पूर्ण वर्ल्ड वाईड विकली आहे. म्हणजे चायनाने एक वेगळं काहीतरी मार्केटिंगचं एक्झाम्पल सेट केलंय किंवा त्यांनी ट्राय केलंय कदाचित, आणि जे सक्सेस पण झाले. भले आता ते विकणं कमी झालं असेल आता या मोमेंटला, पण तुम्ही ती जी कंपनी बघितली असेल ना जिने प्रॉफिट कमवलाय, ती काही शॉर्ट पिरियड मध्ये $1,000,000 कमवले गेले, आणि तो व्यक्ती जो आहे तो बिलियनियरच्या लिस्टमध्ये जाऊन पोहोचला. बापरे. मग हे आपल्याला विचार करण्याची गोष्ट आहे. ज्या चायनाला आपण कोविड पिरियड मध्ये विरोध करत होतो, त्यांच्या वस्तू आपण नाही घ्यायच्या असं ठरवत होतो की यांना आपण बहिष्कार टाकायचा, आणि आज त्यांचं एक साधं प्रॉडक्ट एवढा धुमाकूळ घालू शकतं, त्याच्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की पुढे चायना काही करू शकतो. मार्केटिंग वाल्यांसाठी एक केस स्टडी बनू शकते की एक्झॅक्टली एका बेसिकली युजलेस प्रोडक्टला ह्या किमतीपर्यंत पोहोचवणं म्हणजे त्याच्या मागची जीनियस स्ट्रॅटेजी आहे. तर मार्केटिंग वाल्यांसाठी 100% अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे. तर आजचा विषय इथेच संपूया. भेटूया पुढच्या वेळेस नवीन विषयावरती. सध्यासाठी बाय बाय. थँक्यू.